महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. हे बघा, महाराष्ट्रातील सर्व महिलांना 3,000 रुपये आणि 2250 साठी 100 कोटी रुपये मंजूर. तर काय आहे अपडेट सर्व सांगतो. बहिणींनो, ज्या पद्धतीने मागच्या वेळी घोषणा करण्यात आली, एवढे बॅनर लावण्यात आले की 3,000 रुपये वाटप होणार, अखेरकार ते वाटप संदर्भात सर्वात मोठी खुश खबर आलेली आहे राज्यातील लाडक्या बहिणींसाठी. हो, तर बघा, आता ज्या बहिणी पात्र आहेत आणि ज्यांची KYC झालेली आहे अशा बहिणींना 3,000 रुपये 2 हप्ते, डिसेंबर आणि जानेवारी. हे बघा, नवीन वर्ष सुरू झालेलं आहे 2026. आता या नवीन वर्षाच्या जो काही निधी आहे लाडकी बहीण योजनेचा, तर त्यासाठी मोठा निधी आता आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तो मोठा निधी आहे 6,700 कोटी रुपये. हो, तर हा पूर्ण 2026चा निधी असणार आहे. किती? तर हा एका वर्षाचा 2026 या वर्षाचा 6,700 कोटी रुपयाचा निधी आहे, जो आता दर महिन्याला वाटप होणार आहे. आणि एवढा निधी हा 2026 साठी मंजूर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता तुम्हाला पहिले हे 3,000 रुपये वाटपबद्दल जो निधी आहे त्याबद्दल माहिती बघा. आता राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये वाटप सुरुवात करण्यात आलेले आहे. आणि हे जे काही 3,000 रुपये आहेत ना बहिणींनो, तुम्हाला पाहिजे आहेत ना, व्हिडिओ पूर्ण बघा. आता हे जे काही 3,000 रुपये आहेत तुमच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहेत. ओके, तर वाटप सुरुवात झाली त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत. आणि हे 2250 रुपयेसाठी 100 कोटी कशाचे मंजूर झालेले आहेत ते पण आपण बघणार आहोत. महाराष्ट्रातील सर्व महिलांना, सर्व लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार आहे. हे बघा, KYC मुळे भरपूर बहिणींना प्रॉब्लेम आले. KYC काही बहिणींनी केलीच नाही, त्यांचा हप्ता थांबवला जात आहे. मी तुम्हाला पहिले पण सांगितलं होतं की KYC तुम्ही केली नाही तर तुमचा हप्ता एकतर बंद होऊ शकतो किंवा थांबवला जाऊ शकतो. तर आता त्याला काही इलाज नाही आणि यासाठी आता पुढे मुदतवाढ भेटेल की नाही ते पण काही शासनाकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही. परंतु जे 3,000 रुपये आहेत ते फक्त आता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आणि ज्यांनी KYC केलेलं आहे त्यांच्या खात्यामध्ये वाटप करण्यात येत आहे. ओके, आणि यासाठी हे बघा, प्रत्येक वर्षी मोठा निधी लाडकी बहीण योजनेचा येत असतो. आणि आता जवळपास 6,700 कोटी रुपयाचा निधी सर्वात मोठा निधी आहे. आणि हा निधी लाडक्या बहिणींसाठी आलेला आहे. आणि हे बघा, तर आता तुम्हाला 1,500 रुपयेच दिले जाणार आहे 2100 रुपये संदर्भात. तर या संदर्भात या निधीमुळे कुठलाही फरक 2100 रुपयामध्ये पडणार नाही किंवा 2100 रुपये तुम्हाला मिळणार नाहीत या 2026 वर्षी पण. कारण कसं तुम्हाला सांगतो मी, निधी जरी 6,700 कोटी रुपये प्रमाणे आलेला आहे तर तो 1,500 रुपये दर महिन्याच्या हप्त्याप्रमाणे आलेला आहे, 2100 प्रमाणे आलेला नाही. हां, जरी या संदर्भात काही निर्णय होईल तर निधी जरी 6,700 कोटी रुपयाचा वाढवून जवळपास थोडा जास्त आला तर मग 2100 रुपयाचा विचार केला जाऊ शकतो. परंतु तसं काही चित्र दिसत नाही. जे आहे ते आहे, जी माहिती आहे तीच माहिती तुम्हाला सांगताय मी. चला, आता 3,000 रुपये वाटपबद्दल आपण डायरेक्ट माहिती बघूया. तुमचा मी ते टाईमपास करणार नाही आणि जास्त काही लांब व्हिडिओ नाही, पूर्ण व्हिडिओ बघा. माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे लाडक्या बहिणींनो. बघा, तर आपण सर्वांनी बघितलं की काँग्रेस कमिटी यांच्याकडून एक पत्र पाठवण्यात आलं होतं निवडणूक आयोगाला, बरोबर. त्या पत्रामध्ये असा दावा करण्यात आला होता की निवडणूकच्या पहिले लाडक्या बहिणींना 3,000 रुपये देऊ नका, निवडणूक संपल्यानंतर लाडक्या बहिणींना 3,000 रुपये द्या, असं त्या पत्रामध्ये काँग्रेस कमिटी यांच्याकडून ते पत्र निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलं होतं. आता बघा, येथे काय अपडेट आलेले आहे आणि हीच अपडेट लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, खुश खबर आहे. बघा, योजनेचा लाभ थांबविता येणार नाही, स्पष्ट माहिती तुमच्यासमोर. काय म्हटलेलं आहे की योजनेचा लाभ थांबविता येणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील एकूण लाभार्थींमध्ये
सुमारे 93 लाख लाभार्थी महिला शहरांमधील आणि 1.5 कोटी लाभार्थी ग्रामीण भागातील आहेत. सध्या ग्रामीण भागात कोणतीही आचारसंहिता नाही, त्यामुळे ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसह जुन्या शासकीय योजनेचा दरमहा वितरित होणारा लाभ थांबविता येणार नाही, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे. बघा, वरिष्ठ अधिकारी जे मोठे अधिकारी आहेत त्यांच्याकडून ही माहिती आलेली आहे की योजनेचा लाभ थांबविता येणार नाही, कारण जी आचारसंहिता आहे ती सध्या ग्रामीण भागात नाही. ओके, त्यामुळे लाभ थांबवता येणार नाही असं बोललं जात आहे. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये वाटप जे आहे ते कोणत्याही क्षणी आता होणार आहे. हो, 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये कोणत्याही क्षणी आता वाटप होणार आहे. तुम्ही सर्वांनी मोबाईलचे मेसेजकडे लक्ष द्या लाडक्या बहिणींनो. ओके, मोबाईलचे मेसेजकडे लक्ष द्या. अचानकपणे तुमच्या मोबाईलवरती मेसेज येतील आणि 3,000 रुपये जमा झाले असं तुम्हाला तिथे मेसेजमध्ये लिहिलेलं असेल. असा मेसेज तुम्हाला पडेल आता, कारण आता खरी वाटप सुरू होणार आहे. ओके, तर ही अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे राज्यातील बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी. कारण ग्रामीण भागात कुठलीही आचारसंहिता नाही आणि जास्त बहिणी ज्या आहेत म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या जरी आपण पकडल्या तर जास्तीत जास्त बहिणी, लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या ग्रामीण भागातील बहिणी आपल्याला पाहायला मिळत आहे. कोटीमध्ये संख्या आहे. तर आचारसंहिता ग्रामीण भागात नाही, त्यामुळे हप्ता थांबवता येणार नाही असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे. चला ठीक आहे, पुढे बघा. हां, हे बघा, मकर संक्रांतीची मोठी भेट आता लाडक्या बहिणींना मिळणारच. लाडकीच्या खात्यात एकत्रित जमा होणार 3,000, बड्या नेत्यांची घोषणा. हे बघा, 3,000 रुपये जमा होणार असं बडे नेते जे आहेत, मोठे नेते मंडळी आहेत, त्यांच्याकडून ही ठाम माहिती आहे की 3,000 रुपये आम्ही देणारच आहोत. मकर संक्रांतीची मोठी भेट भेटणारच आहे लाडक्या बहिणींना असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे. त्यामुळे बहिणी आता खुश झालेल्या आहेत पुन्हा, सर्व बहिणी, लाडक्या बहिणी, कारण आता राज्यातील सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये 100% पडणारच आहेत असं चित्र आपल्याला आता इथे दिसत आहे. तर तुमच्या खात्यामध्ये पण हप्ता जमा होईल बहिणींनो. आता मेसेजकडे लक्ष द्या, फक्त मोबाईलचे मेसेज पडतील. मी तुम्हाला पुन्हा तेच सांगत आहे की तुम्हाला मोबाईलवरती मेसेज येतील म्हणून, आणि सर्व बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता 100% जमा होईल, 100%. कारण 3,000 रुपये बोललं आहे डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता, हा एकत्रित हप्ता तुमच्या खात्यामध्ये आता कोणत्या क्षणी जमा होईल. हां, तुम्ही म्हणाल की याचा GR आलेला नाही. GR जरी आलेलं नाही, पण मग जरी आता GR जरी एखाद्या तासात येऊन गेला आणि त्यानंतर 1-2 तासानंतर लगेच हप्ता टाकून दिला, असं पण होऊ शकतं. काही नाही, GR काढायला टाईम लागत नाही. 1-2 तासात GR निघून जाईल आणि 1-2 तासानंतर लगेच हप्ता पण वाटप सुरू होऊ शकते, काही होऊ शकतं. त्यामुळे वाटप होणार आहे हे तर 100% बोललं जात आहे. बघू आता, तुम्हाला हप्ता आल्यावर मला कळवा. ओके, पुढे बघा आता महत्त्वाची माहिती. हां, तर 3,000 रुपये वाटपबद्दल मी बोलत आहे. आणि जो काही निधी आहे 2026चा जवळपास 6,700 कोटी रुपयेचा निधी आहे. तर या निधीवरून आठवलं की आता 100 कोटी रुपये जे आहेत 2250साठी पण 100 कोटी रुपये मंजूर. याबद्दल जी माहिती आहे ती माहिती पण तुम्हाला सांगतो. आणि 2250 रुपये कोणाला भेटणार, कशासाठी भेटणार, या सर्व गोष्टी आपण इथे समजून घेऊया. आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजून महत्त्वाची माहिती आहे, व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा काय आहे अपडेट. तर अनाथ किंवा एक पालक नसलेल्या मुलांना, आता एक पालक नसलेला म्हणजे एकतर याचा अर्थ सांगतो, एकतर वडील नसेल नाहीतर एकतर आई नसेल. त्यामुळे हे एक पालक याचा अर्थ आहे, एकतर वडील नसेल किंवा एकतर आई नसेल. तर अशा मुलांना 18 वर्षापर्यंत शासनाकडून दर महिन्याला 2250 रुपये दिले जातात. त्यांना देखील 2 महिन्यापासून लाभ मिळालेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींसमवेत आता या लाभार्थ्यांनाही प्रलंबित लाभ वितरित केला जाणार आहे. त्यासाठी महिला व बाल विकास विभागाने वित्त विभागाकडे 100 कोटीची पुरवणी मागणी पाठवली आहे. बघा, तर ज्याप्रमाणे लाडक्या बहिणींचा हप्ता थांबवण्यात आलेला होता, त्याचप्रमाणे या अनाथ किंवा एक पालक नसलेल्या मुलांचा पण हप्ता थांबवण्यात आला होता. त्यांना 2250 रुपये दिले जातात. तर त्यांचा पण लाभ थांबवण्यात आला होता 2 महिन्यांपासून. तर आता त्यांच्यासाठी 100 कोटीची पुरवणी मागणी पाठवलेली आहे.
त्यांना पण लाभ मिळेल. ओके, तर अत्यंत महत्त्वाची माहिती होती ही पण. आता बघा लाडक्या बहिणींनो 3,000 रुपये संदर्भात माहिती. 3,000 रुपये जे आहेत ना, मी तुम्हाला सांगतो हे 3,000 रुपये कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. हो, तुम्ही बरोबर ऐकतायत, 100% तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणारच आहे. आणि ज्या पद्धतीने एकनाथजी शिंदे साहेबांनी बोललेलं आहे की आम्ही लाडक्या बहिणींना हप्ता आता रेग्युलर देणार आहोत आणि कोणताही मायकलाल येणार नाही जी योजना बंद करू शकेल, असं देखील एकनाथजी शिंदे साहेबांनी इथे स्पष्ट केलेलं आहे. महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पटापट 3-3 हजार रुपयेचा हप्ता जमा होणार आहे आणि त्याचे मेसेज आता कोणत्या क्षणी तुम्हाला पडेल. ओके, तर ही अत्यंत महत्त्वाची आनंदाची खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी. आणि हे बघा बहिणींनो, तुम्हाला जसा मेसेज येईल ना तसं मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे की आला का नाही हप्ता म्हणून. आता एक काम करा, तुम्ही सर्वांनी ना मेसेज करा कोणाकोणाला हप्ता आला नाही, ज्यांचे तुमचे आता जास्तीत जास्त कमेंट नाहीच असेल कारण हप्ता तुमच्या खात्यामध्ये आलाच नसेल तर नाहीच कमेंट असेल, तर नाही का असो परंतु ते कमेंट करा आणि मला कळवा. सर्व बहिणींनी, जेवढ्या पण बहिणी व्हिडिओ बघत आहेत सर्व बहिणींनी कमेंट करा. चला कमेंट करा बरं, पटापट कमेंट करा. हे बघा ज्यांना कमेंट करता येत नाही त्यांना मी सांगतो, ते कमेंटचं खाली ऑप्शन आहे बघा, कमेंट नाव इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे असं बघा, असं सी दिलेलं आहे, कमेंट नाव दिलेलं आहे, हे बघा असं नाव दिलेलं आहे बरोबर. तर यावरती क्लिक करा आणि तिथे लिहा तुम्हाला हप्ता आला की नाही. नाही आला असेल तर नाही लिहा, आणि जरी ज्यांना कोणाला हप्ता आला तर लगेच त्यांनी हो देखील म्हणायचं आहे. आणि तुमच्या काही समस्या तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर ते पण मांडा, नक्कीच त्या संदर्भात पण मी तुम्हाला संपूर्ण प्रश्नांची उत्तरे देणार आहे पुढील व्हिडिओमध्ये. ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजनेसंदर्भात किंवा इतर योजनेसंदर्भात अशा नवनवीन अपडेट माहितीसाठी सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा, ऑल नावावरती सिलेक्ट करा. धन्यवाद. लवकरच भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांचं मनापासून धन्यवाद. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद.